परंतु मी ज्यावेळेस त्या नारदांच्या गादीवर उभा राहिले त्यावेळेस माझी सर्व भीती दूर झाली आणि भगवंताच्या कृपेने मी माझं कीर्तन सर्व व्यवस्थित. तर मी माझ्या वडिलांना म्हणायची मी आज हे करणार नाही, उद्या करेन. मग माझे वडील म्हणाले जे काय करायचं ना ते आत्ताचं काम आत्ताच करायचं, उद्या दुसरं कर. म्हणजे मी सकाळी पहाटे 2:30-3 वाजता उठते. मग तेव्हा उठून मी कीर्तनाचा सराव करत असते. कारण की या आध्यात्मिक क्षेत्रात आल्यानंतर मुलं वाईट वळणाला जात नाही, म्हणजे वाईट वळण लागत नाही, व्यसनी होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा करतात. आणि तितक्यात लाल दिव्याच्या गाड्यांचा आवाज आला आणि मग 4-5 गाड्या आल्या. या मी नाशिक येथे फक्त मराठी या चॅनलची शूटिंग करण्यासाठी गेलो होतो. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर प्रेझेंट नारी शक्तीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आहे एपिसोड 3. सो आज आपल्या गप्पा होण्यासाठी आहे आपली एक छोटी मैत्रीण जी आता फक्त 10वीला आहे, पण ती कीर्तन करते, ती कीर्तनकार आहे. सो आज आपण त्यांच्याबरोबर खूप साऱ्या प्रमाणात. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. तर वैष्णवी ताई, तुझं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर तुमचं पण स्वागत आहे. आता तुझ्या म्हणजे वडिलांकडे मी खूप दिवस झाले तबला शिकवत होतो, म्हणजे 2च परीक्षा व्हायला, पण सरांनी शिकवले मला. ओके, तर मला सांग की तुझा कीर्तनाचा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे तू लहानपणापासून सुरू शिकतीस वगैरे, काय कसं? मी जेव्हा लहान असताना माझ्या वडिलांसोबत कीर्तनाला जायचे. मला आधीपासूनच कीर्तनाची खूप आवड होती. आणि मी वडिलांसोबत ज्यावेळेस कीर्तनाला गेले होते त्यावेळेस वडनेर येथे कीर्तन होतं. तिथे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज कांबळे यांचं कीर्तन होतं. तर तेव्हा मी तिथे टाळ घेऊन उभा राहिले होते. आणि कीर्तन वगैरे संपल्यानंतर माझे गुरुवर्य माझ्या वडिलांना म्हणाले की या दिदीला तुमच्या माझ्याकडे घेऊन येत जा, की मी तिला कीर्तन शिकवेल. आणि मग माझे वडील म्हणाले की कीर्तन शिकणं हे काय सोपं नाही, एवढ्या समाजापुढे बोलावं लागतं, हे काय सोपं नाही. आणि मग माझे गुरुवर्य म्हणाले तू मला काय करायचं, ती कीर्तनकार झाली म्हणजे बस ना. आणि मग माझे वडील म्हणाले ठीक आहे. आणि मग माझे वडील मला महिन्यातून 2दा-3दा तिथे घेऊन जायचे महाराजांच्या घरी ताराबाद येते. आणि मग तिथे गेले का महाराज मला तिथे अभंग वगैरे, श्लोक काही गीतेतले, संत चरित्र वगैरे लिहून द्यायचे. आणि किंवा मग मला सांगायचे, मी ते श्रवण करायचे. आणि मग त्यांनी जे वेळेस सांगताना मला खूप सुंदर प्रकारे मला समजेल असं सांगितलं. आणि अशा प्रकारे माझा कीर्तनाचा प्रवास चालू झाला. आता मला सांग की तू किती वर्ष असल्यापासून कीर्तन करतेस, म्हणजे शिकतेस म्हणा? मी वयाच्या 9व्या वर्षापासून कीर्तन करते, म्हणजे शिकत होते. आता तू 10वीला आहे? हो, आता 10वीत. मग अबब बनण्यासाठी किंवा कीर्तनकार बनण्यासाठी काय काय करावं लागतं, काय काय शिकावं लागतं? अनेक अभंग वगैरे पाठ करावं लागते, गीतेतील श्लोक, सगळ्या संतांविषयी आपल्याला माहीत पाहिजे की कोणते संतांनी काय केलं. मग खूप जास्त माहिती असं नाही? हो, खूप आधी माहिती घ्यावं लागते, मग कीर्तन करावं लागतं. डायरेक्ट बोलणं काही शक्य नाही. तुझं पहिलं कीर्तन कुठं होतं, कधी झालं, कसं झालं, आठवत किंवा समोर कोण बसलं त्यावेळेस? माझं पहिलं कीर्तन राऊर येथे झालं. तर त्यावेळेस कोरोना चालू होता, 2019-20 मध्ये झालं. आणि कोरोना चालू असताना 50पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्याची काही संधी नव्हती, परमिशन नव्हती. हो. आणि मग तेव्हा एकत्र जमण्याची संधी नव्हती. सर्व लोक घाबरत होते की आता पोलीस आले तर काय करायचं. आणि तितक्यात लाल दिव्याच्या गाड्यांचा आवाज आला आणि मग 4-5 गाड्या आल्या. आणि आम्हाला वाटलं की आता पोलीस आले, सर्वजण पकडून येणार. मला सुद्धा भीती वाटायला लागली, आता काय करायचं. परंतु त्या गाडीतून आपले राहुरी तालुक्याचे आमदार माननीय श्री राजदादा तंपुरे यांच्या मातोश्री उषाताई तंपुरे या गाडीतून खाली उतरल्या. आणि ते ज्या वेळेस आले तिथे सर्व लोक घाबरून गेले होते. परंतु त्यांनी लोकांना काही न बोलता माझा सत्कार केला, त्यांनी तिथे हार घालून वगैरे. मला सुद्धा खूप आनंद झाला. पहिल्याच कीर्तनात माझ्या भेट देण्यासाठी माझ्यासमोर उषाताई तंपुरे होते. वा, म्हणजे तुझं त्यावेळेस वय काय असेल तरी? 19 म्हणजे 5 वर्ष झाली जवळपास. हो, 5वीला असेल. हो, 5वीला होती. बापरे. ओके, तर कीर्तन सुरू व्हायच्या आधी तू काय काय तयारी करतेस? मी जिथे कीर्तन असेल, आता सपोज
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कीर्तन आहे, तर शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काहीतरी बोलायचं. किंवा मग आता नवरात्र आले, नवरात्राविषयी म्हणजे देवीविषयी कीर्तनात काहीतरी बोलायचं. अशा प्रकारे मी कीर्तनाची तयारी करत असते. तुला अशी काही काय म्हणतात स्पेशल तयारी करावी लागते का? म्हणजे रियाज करणं म्हणा, हो, रियाज कीर्तनाच्या आधी का आवाज थोडा मोकळा करणं वगैरे असं काय असतं का काय? हो, म्हणजे रोज मी रियाज करते सकाळी संध्याकाळी. तर आता त्याला अनवयात कीर्तन करणं अवघड आहे. तू 5 वर्षापासून करते, म्हणजे तू 9 वर्ष जास्त पासून करते, बरोबर? तर मग कीर्तन करताना भीती वाटते का स्टेजवर गेल्यावर? कीर्तन करताना मला आता वाटत नाही, परंतु माझं जेव्हा पहिलं कीर्तन होतं त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती. आता एवढा समाज पुढे बसलाय आपल्या, तर मग त्यांच्या समाजापुढे 2 तास बोलायचं, काही चुकलं तर सर्व लोक आपल्याला हसतील किंवा मग काय करायचं. आणि मग ते बोलणं काही शक्य नाही असं मला घरून निघताना तिथपर्यंत पोहोचसवर वाटत होतं. काय करायचं, धाकधूक होत होती. परंतु मी ज्यावेळेस त्या नारदांच्या गादीवर उभं राहिले त्यावेळेस माझी सर्व भीती दूर झाली आणि भगवंताच्या कृपेने मी माझं कीर्तन सर्व व्यवस्थित पार पडलं. वा, ओके. सो फॅमिलीकडून म्हणजे वडिलांकडून किंवा तुझ्या आईकडून किंवा कसाच तुला सपोर्ट मिळाला? माझे मोठे बंधू कृष्ण महाराज नरोडे हे माझ्या कीर्तनातली जे काही चाल्या आहे, प्रमाण आहे किंवा मग काही असो ते गायनाचं, ते माझ्याकडून कंप्लीट करून घ्यायचे माझे मोठे बंधू. तर मी हे गायनाची क्लास माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण गायनाचार्य किशोरजी महाराज शेख यांच्याकडे गायनाची क्लास जात असते. तर मला ज्यांनी शास्त्रीय संगीत शिकवलं असे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण संगीत अलंकार राजेंद्रजी चितळकर सर यांनी मला शास्त्रीय संगीत शिकवलं. आणि हे माझ्याकडून घरी येऊन बसवण्याचं काम माझे मोठे बंधू कृष्ण महाराज यांनी केलं. तर मला कीर्तन मी ज्यांच्यामुळं शिकले, तर ज्यांच्यामुळं मी कीर्तन उभा राहते असे माझे वडील मृदुंगाचार्य भारत महाराज नरोडे यांच्याच आशीर्वादाने मी असते ते उभा राहते. आणि त्यांनी माझ्याकडून सर्व माझे गुरुवर्य ज्यांनी जे काही सांगितलं, अभंग एवढं पाठ कर, ते पाठ कर, एवढे अभंग श्लोक वगैरे पाठ कर, हे संतांचे चरित्र पाय. तर मी माझ्या वडिलांना म्हणायचे मी आज हे करणार नाही, उद्या करेन. मग माझे वडील म्हणाले जे काही करायचं ना ते आत्ताचं काम आत्ताच करायचं, उद्या दुसरं कर. आणि मग तेव्हा माझ्या वडिलांनी टाईमवर माझा अभ्यास कंप्लीट करून घेतला, त्यामुळेच आज मी कीर्तनकार बनू शकले. माझ्या वडिलांचा सुद्धा मला खूप मोठा सपोर्ट मिळाला. अरे वा. तू आता कृष्णदादाबद्दल बोलते, तर मग तो आत्ता काय करतो, ते काय करतो? त्याचं संगीत विशारद झालेलं आहे. तर तो आत्मा मालिक येथे कुकमठाण तिथे म्युझिक टीचर आहे, म्हणजे तो शिकवत असतो मुलांना. सो कीर्तनातले तुझे गुरु कोण आहेत? माझी कीर्तनातले गुरु तारबादीतील महिपती महाराज यांची वंशज हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज कांबळे हे माझी कीर्तनातील. ओके. तर तू दिवसातून किती वेळ सराव करतेस आणि कोणत्या वेळेस? म्हणजे मी सकाळी पहाटे 2:30-3 वाजता उठते. मग तेव्हा उठून मी कीर्तनाचा सराव करत असते. पहाटे उठून? हो, पहाटे उठून. आणि मला दिवसभर शाळेतून आल्यावर जसं टाइम भेटेल तेव्हा मी करतच असते. तू तुझा आराम होतच नाही 3ला उठल्यानंतर थेट संध्याकाळी रात्री? मग मी 8-8:30ला झोपते. रात्री लवकर झोपते? हो, लवकर झोपले की लवकर उठते. ओके. तर तू जेव्हा कीर्तन करतेस त्याच्यातला सगळ्यात आवडता पाठ कोणता तुझा? आवडता तर एखादे दृष्टांत असेल ते माझ्या आवडतं असते. म्हणजे कोणतीही दृष्टांत असो, एखादी मजेशीर मग ती मला आवडतात सांगण्यासाठी. तर काय होतं की आजकाल सोशल मीडिया खूप जास्त आहे, तर मुलांनी कीर्तन ऐकलं पाहिजे का आणि त्यांना कसा फायदा होऊ शकतो? आजकाल मुलांना कीर्तन ऐकण्याची खूप गरज आहे, कारण की कीर्तनातून जेवढं ज्ञान भेटतं ते कशातून नाही भेटत. आपण जर समजा कीर्तनकार आपल्याला जे सांगतात त्यांच्याकडून जेवढं घेता येईल आपल्याला तेवढं घेतलं पाहिजे आपण. ते ज्ञान असो, कीर्तनकार जे सांगतील ते. आणि आजकालच्या मुलांनी आध्यात्मिक क्षेत्रात गेलंच पाहिजे. नाही काय तर टाळ वाजवला पाहिजे, भजन केलंच पाहिजे, कीर्तन प्रवचन केलं पाहिजे त्यांनी. कारण की या आध्यात्मिक क्षेत्रात आल्यानंतर मुलं वाईट वळणाला जात नाही, म्हणजे वाईट वळण लागत नाही, व्यसनी होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा करतात, भगवंताचं नामस्मरण करतात. मग याच्यातून खूप फायदा होतो. वा. तर पुढचा प्रश्न असा आहे की तुझे सर्वात आवडते कीर्तनकार कोण आहे? माझे सर्वात आवडतीचे कीर्तनकार माझे गुरुच आहे बाळकृष्ण महाराज कांबळे. कारण की त्यांच्याकडून म्हणजे ते लोकांना जेवढं समाज प्रबोधन करता येईल तेवढं करत असतात. आणि एकदम सोप्या भाषेत ते लोकांना सांगतात की जेवढं समजेल तेवढं समजून घ्यायचं, नाही का आपण.
आणि मग खूप लवकर त्यांचं कीर्तन समजतं आणि मला पण खूप मार्गदर्शन होतं त्यांच्या कीर्तनात. वा, ओके. तर तुझं असं कोणतं कीर्तन आठवतं का ज्यावेळेस तू समाज प्रबोधन वगैरे केलं असेल किंवा रेग्युलर करत असेल ना? हो. ओके. तर तुझ्या मित्रमैत्रिणींना कीर्तन आवडतात का? हो, माझ्या मित्रमैत्रिणींना कीर्तन आवडतं, पण आधी नव्हतं आवडत. पण जेव्हापासून मी कीर्तन करायला लागले आणि त्यांना सांगितलं, की कीर्तनात जेवढा आनंद आहे तेवढं दुसरीकडे कुठेच नाही. आणि मग ते सुद्धा माझ्या जवळ इथे कुठे कीर्तन असेल राहुरी तालुक्यात, तर मी त्यांना सांगत असते, की तुम्हाला जमलं तर कीर्तनाला येत जा. आणि मग ते येत असतात. मग ते म्हणतात, की कीर्तनात आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो. आणि त्यांना मी YouTubeद्वारे वगैरे कीर्तनाचे व्हिडिओ पाठवतच असते तसे. हां, ओके. सो भविष्यात काय प्लॅन आहे? कीर्तनकारच बनायचं आहे का अजून सुद्धा काही प्लॅन आहे बरोबर जोडीला? मला भविष्यात खूप मोठं कीर्तनकार बनायचंय आणि लोकांना सुद्धा प्रत्येक संतांची माहिती म्हणजे लोकांना कळायला पाहिजे की कोणते संतांनी काय कार्य केलेलं आहे. मला कीर्तनकारच बनायचंय. आणि तुझे आतापर्यंत कीर्तन कुठे झालेले? महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर सुद्धा? हो, माझे राहुरी तालुक्यात कीर्तन अनेक ठिकाणी झाले. त्याचबरोबर नगर जिल्ह्यात पण झाले आणि इकडे मध्य महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश येथे सुद्धा मी कीर्तन केलेले. बरं, तर तू आतापर्यंत टीव्हीवर सुद्धा कीर्तन केले जे काही चॅनल्सवर, तर मग ते काय म्हणजे कुठे केले? फक्त मराठी या चॅनलवर मी कीर्तन केले. नाशिक येथे झाली ती शूटिंग. तर ती कीर्तन मला ज्यांच्यामुळे करायला भेटलं फक्त मराठी या चॅनलवर. तर असे आमचे हरिभक्तपरायण संदीप महाराज पारे यांनी मला तिथे नेलं व तिथे कीर्तन करण्याची संधी. एक कीर्तनाच्या वेळेस असं बरेच होत असेल ना की काहीतरी विसरलं म्हणा किंवा काहीतरी गडबड झाली, तर असं कोणता एखादा किस्सा आहे का मजेशीर किस्सा की सांगू शकेल का? म्हणजे मी काय विसरलेली नाही कीर्तनात, परंतु एक असा किस्सा होता की आम्ही नाशिक येथे फक्त मराठी या चॅनलची शूटिंग करण्यासाठी गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर त्या जे शूटिंग करतात ना त्यांनी सांगितलं होतं की एका महिलेला तुम्ही उठून या दिदीचा सत्कार करायचा विठोबा रखुमाई झाल्यानंतर. हार घालायचा, बुक्का लावायचा नाही, परंतु फक्त ॲक्शन करायची बुक्क्याची. तर विठोबा रखुमाई झाल्यानंतर त्याच्या मावशी त्यांनी काय केलं, बुक्का लावायचं नाही असं त्यांना सांगितलं होतं, परंतु नुसते ॲक्शन करायचे असं सांगितलं होतं. आणि त्यांनी हार घातला आणि माझ्या कपाळाला बुक्का लावला. आणि मग परत ती शूटिंग थांबली आणि ते पण परत म्हणाले की तू परत ते बुक्का लावू नको, फक्त ॲक्शन कर. तर परत त्या मावशी आल्या, त्यांनी हार घातला. त्यांच्या ध्यानात नाही की मला बुक्का लावायचं नाही, परंतु ते ॲक्शन करायला गेलं, तसंच बोट पुढे नेलं आणि त्यांनी परत मला बुक्का लावला. हो, दुसऱ्यांदा पण लावला. आणि मग ते शूटिंग वाले वैतागले. ते म्हणे मावशी तुम्ही खालीच बसा आता, दुसरं कोणीतरी. हो, आणि मग दुसऱ्या मावशीला उठवलं. मग त्यांनी नुसती ॲक्शन केली, हार घातला. आणि मग ते सर्व माणसं होती खाली बसलेली, ते सुद्धा खूप हसत होते. कारण दोनदा एकदा चुकली ठीक आहे, दुसऱ्यांदा पण. ओके. तर तुला बरेच अवॉर्ड्स मिळालेले, मग त्याबद्दल काय सांगशील? कोणकोणते अवॉर्ड्स? मला मराठा महासंघ पुरस्कार भेटलेला आहे. एवढंच नव्हे तर शिवगौरव पुरस्कार पण भेटलेला आहे. आणि माझे जे शास्त्रीय संगीतच्या ज्या मी परीक्षा देते त्यातल्या माझ्या मध्यमपूर्ण या परीक्षेत प्रथम क्रमांक आला होता. तर ते सुद्धा अखिल भारतीय गांधर्व परीक्षेत सुद्धा माझा पहिला क्रमांक आल्याबद्दल ते सुद्धा एक पुरस्कार मला भेटलेला आहे. असे अनेक पुरस्कार मला भेटले. तुझ्या शाळेत सुद्धा तुझा कसा मान सन्मान होतो, काय सांगू शकशील? टीचरकडून म्हणा किंवा मित्रमैत्रिणींकडून, सगळ्यांकडून? माझे शिक्षक सुद्धा त्यांना सुद्धा खूप आनंद वाटतो की मी कीर्तन करते. आणि शाळेत जे काही कार्यक्रम असेल, 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, तर ते मला पेटी वाजवून राष्ट्रगीत म्हणा, ध्वजगीत वगैरे ते शाळेचे सर्व गीत, देशभक्तीपर गीत पेटी वाजवून आम्ही सर्व मैत्रिणी ते गीत शाळेत सादर करतो. ते त्यांना खूप आनंद वाटतो की मी कीर्तनकार आहेस. आणि मग ते सर्व लोकांना सांगतात की आमची विद्यार्थिनी, गर्वाने सांगतात की ही आमची विद्यार्थिनी आहे आणि कीर्तनकार आहे. तर ते माझे व्हिडिओसुद्धा शेअर करतात की ही आमची विद्यार्थिनी कीर्तन करतेस. आणि मग मला जेव्हा माझं मध्य प्रदेश येथे कीर्तन झालं, मी त्यांना सांगितलं, त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी तेव्हासुद्धा माझा सत्कार केला. शाळेत? हो, शाळेत सत्कार केला. आणि शाळेत जे कोणी पाहुणे येतील किंवा शाळेला भेट देण्यासाठी आणि त्यांना प्रत्येक जे कोणी येतील त्यांना सांगत असतात की आमची विद्यार्थिनी आहे आणि ही कीर्तन करते. लगेच मला बोलवून सांगतात की गर्वाने सांगतात की आमची विद्यार्थिनी कीर्तन करते. अरे वा 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 वा. आता
नवरात्री येते, तर मला आहे ना तुझ्याकडून एक काहीतरी ऐकायला आवडेल देवीबद्दल, अभंग म्हणा किंवा भजन काही थोडंसं. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवित रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवित रात सारी, आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला गांबे, गोंधळाला आज गोंधळाला गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवितो संबळ, दग दग ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता, आई कृपा करी माझ्यावरी जागवित रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवित रात सारी, आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला गांबे, गोंधळाला आज गोंधळाला वा. ओके, तर सर आम्ही तुमच्या तबला शिकायला होतो, 2 परीक्षेनंतर आम्ही सोडून दिलं, पण तुमची मुलगी आता खूप चांगली कीर्तन करते, तर मग तुम्हाला काय वाटतं? इतका आनंद होत आहे ते सांगता व्यक्तच करता येत नाही, एवढा आनंद झाला. कीर्तन करायचं म्हटलं गायन महत्त्वाचा विषय असतो. गायन तर गायन कीर्तनकाराला नाही आलं तर पाठीमागचे गायकांवर सगळं अवलंबून असतं. मग कीर्तन गायकांनी साथ न दिल्यामुळं कीर्तन पडतं. त्यासाठी कीर्तनकाराला हे गायन वगैरे सर्व व्यवस्थित आलं पाहिजे. ओके, थँक्यू सो मच. ओके, सो थँक्यू सो मच, तू इथं आलीस, आम्हाला टाईम दिलास त्याबद्दल. सो आमच्याकडे एक छोटीशी आठवण भेटेल तुझ्याकडं. थँक्यू सो थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट दुसऱ्याला इन्स्पिरेशन देईल अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या व्हॉट्सॲप नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता, किंवा या ईमेलवर मेलसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि ही नारी शक्ती सिरीज आपले मित्रमैत्रिणी नक्की शेअर करा. तर भेटू की नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड डे अँड बाय.